all of you. Students, in previous lecture we study about the first three paragraphs of the story A Great Leader. A Great Leader. In this story, who was the great leader? So in this story, the great leader was the Mahatma Gandhi. So students, first I have one question. Tell me what is the full name of Mahatma Gandhi? Mohandas Karamchand Gandhi. What is the name of Gandhi? Mahatma Gandhi. So Mohandas Karamchand Gandhi. Okay, and their wife name is Putra. So students, today we will learn. About a great leader. And in this story, first of all, we study the first points or first three paragraphs, and then we study the remaining parts. Okay. So students, let's start. Okay. पहिल्यांदा मी आपण काय करू रिकॉल करूया पहिली स्टोरी आणि परत पुढे जाऊया. महात्मा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर्स ऑफ द वर्ल्ड. महात्मा गांधी हे वर्ल्डमधले सर्वात एक ग्रेट लीडर होते. Other leaders win wars by hurting others and killing them. Mahatma Gandhi did not use any arms and weapons like guns, rifles or bombs. And yet he won the war of India's independence. People lovingly called him Bapu or Bapuji, father of the nation. म्हणजे काय तर महात्मा गांधी हे ग्रेटेस्ट असे लीडर होते आणि त्यांनी काय केलं तर कोणालाही जे बाकीचे कोणी नेते होते त्या नेत्यांनी इतरांना हर्ट करून त्यांना किल करून विजय मिळवला. पण महात्मा गांधी एक असे लीडर आहेत की त्यांनी कोणालाही कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत विजय मिळवताना त्यांनी कोणत्याही शस्त्राचा वापर केला नाही. ही वॉन द वॉर ऑफ इंडियाज इंडिपेंडन्स. आणि इंडियाचा जो इंडिपेंडन्सचं वॉर आहे ते त्यांनी काय केलं विन झाले विनर झाले. आणि पीपल त्यांना प्रेमानं काय म्हणत होते बापू किंवा बापूजी मीन्स दॅट द फादर ऑफ द नेशन मीन्स राष्ट्रपिता. ओके. देन गांधीजी वॉज अ मॅन ऑफ आयर्न विल. इफ ही डिसाइडेड टू डू समथिंग ही डिड इट no matter how difficult it was. One day he decided that he would have an early morning prayer every day. From that day onwards he never missed the prayer. म्हणजे काय तर महात्मा गांधींनी काय केलं तर त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली तर ते पूर्णत्वाकडे नेतच असत. ते खूप निश्चयी होते. त्या ज्या वेळा त्यांनी एका दिवशी त्यांच्या मनात आलं की आपण इथून पुढे रोज काय केली पाहिजे प्रार्थना म्हटली पाहिजे. त्या दिवसानंतर त्यांनी एकही दिवस ती प्रार्थना म्हणायला ते विसरले नाही. गांधीजी gave a lot of importance to truth, simplicity and non-violence. That is not hurting others. जी सिम्प्लिसिटी असेल नॉन व्हायलन्स असेल ट्रूथ असेल ही त्यांची जी तत्त्व होती त्यांना त्यांनी खूप महत्त्वाचं मांडलं. त्यांना खूप उच्च स्थान दिलं आणि म्हणजेच काय ह्या तत्वांना स्थान दिलं म्हणजे काय तर त्यांनी कधीही कुणाला हर्ट केलं नाही. गांधीची ड्रेस वॉज व्हेरी सिम्पल जस्ट लायन क्लॉथ धोती वॉन अबाउट द नीज अँड समटाइम्स अ शॉल. Could he not afford fancy fashionable clothes? Of course he could, but this simple loin cloth was a deliberate choice. How did he come to make this choice? मग महात्मा गांधी जे होते ते अगदी साधे राहायचे. अगदी गुडघ्याच्या वरतीपर्यंत धोती आणि कधीतरी त्यांच्या खांद्यावरती शॉलही असायची. मग त्यांना कधी वाटलं नसेल का की आपण ह्यापेक्षा सुद्धा चांगले कपडे घालावे. वाटलं असेल पण त्यांनी काय केलं तर त्यांच्यामध्ये त्यांना जे काही जाणवत होतं जे कमी जाणवत होती आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये ती त्यांना भरून काढायची होती आणि म्हणून त्यांनी काय केलं ही चॉईस त्यांनी मान्य केली. नेक्स्ट. So today we will learn about the remaining part of the story. Once Gandhiji was on a lecture tour in Odisha. तर एकदा काय झालं गांधीजी लेक्चर टूरसाठी ओडिशाला गेली. Usually men and women gathered in large numbers to listen to him. आणि त्यांचं जे काय ते बोलणार आहे त्याचे शब्द ऐकण्यासाठी खूप असे स्त्रिया आणि पुरुष आले एकत्र जमले होते. In Odisha, however, women were not seen at these public meetings or lectures. आणि त्याच्या लेक्चर्समध्ये त्याचे वक्ते म्हणून जाणार होते त्यावेळी ते बोलताना त्यांच्या लेक्चरमध्ये त्यांना एकाही ठिकाणी वुमन्स म्हणजे लेडीज दिसल्या नाहीत. ऑन मेकिंग इन्क्वायरीज गांधीजी फाउंड दॅट पीपल इन दॅट पार्ट ऑफ द कंट्री वेअर सो पुअर दॅट देअर वुमन folk had not a decent thing to wear. त्यांना जाणवलं त्यांनी माहिती काढली त्यावरून त्यांना जाणवलं की ह्या ज्या देशातली ओडिशामध्ये जे काही स्त्रिया आहेत ओडिशामध्ये जे काही लोक आहेत ते अतिशय
बिचाऱ्यांनी गरीब लोक आहेत. का हे लोक बिचाऱ्यांनी गरीब आहेत? तर तिथं कुठल्याही ठिकाणी स्त्रियांचा समूह त्यांना दिसला नाही. नेक्स्ट, Gandhiji found that the people in the part of country were so poor that their women folk had not a decent thing to wear. Next, therefore they kept away from public functions. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं, त्यांना कुठेही स्त्री दिसून आली नाही, म्हणून त्यांनी ते पब्लिक लेक्चर तिथं स्टॉप केलं आणि ते निघून गेले. नेक्स्ट, गांधीजी वॉज डीपली पेन्ड टू हिअर धिस. गांधीजींना खरं हे ऐकायला खूप वाईट वाटलं. फ्रॉम दॅट डे, आणि त्याच दिवसापासून, ही डिसाइडेड टू वेअर द बेअर मिनिमम ऑफ क्लॉथ्स बी इट कुड ऑर हॉट. ही नेवर चेंज हिज सिम्पल ड्रेस. आणि त्याच दिवसापासून त्यांच्या लक्षात आलं की ह्या देशातले लोक काय आहेत तर अतिशय गरीब आहेत, विचाराने खूप गरीब आहेत, इथे स्त्रियांना खूप महत्त्व दिलं जात नाही. म्हणून त्यांनी त्या दिवसापासून ठरवलं की आपण अशी कमीच कपडे वापरायचे. आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा वेश बदलला नाही. वन्स ही हॅड गॉन टू इंग्लंड टू अटेंड अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्फरन्स. एक अशी इंग्लंडमध्ये खूप अशी इम्पॉर्टंट कॉन्फरन्स होती. कॉन्फरन्स मीन्स अ लार्ज फॉर्मल मीटिंग वेअर पीपल डिस्कस इम्पॉर्टंट मॅटर्स. ओके, तर त्या कॉन्फरन्सला त्यांना काय करायचं होतं, जायचं होतं, म्हणून ते इंग्लंडला काय केलं, कॉन्फरन्सला निघून गेले. किंग जॉर्ज of England gave the reception to the participants of the conference at this place, palace. तर काय झालं, त्या कॉन्फरन्समध्ये जो किंग जॉर्ज किंग होता, त्यानं काय केलं, इंग्लंडचा राजा होता आणि त्यानं प्रत्येक तिथं जमलेल्या त्या कॉन्फरन्सला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पॅलेसवरती येण्यासाठी आमंत्रण दिलं. People received by the king have to dress up in a certain way. At that time, England ruled over India. आणि मग त्यावेळेला प्रत्येक तिथं असणाऱ्या व्यक्तीने ठरवलं की आपण वेगवेगळे ड्रेस, चांगल्या पद्धतीचे ड्रेस घालून तिथं जायचं. आणि त्या काळात इंग्लंडचं वर्चस्व इंडियावरती होतं. इंग्लंडचे जे रूल आहे ते इंडियावरती चालत होती. पीपल इन इंग्लंड वॉन्टेड टू नो इफ गांधीजी वुड चेंज द स्टाईल ऑफ हिज ड्रेस टू सी द किंग. जर गांधीजींनी, जे इंग्लंडचे लोक होते ते असे म्हणायचे की जर गांधीजींनी त्यांचा ड्रेस जर बदलला, चांगली कपडे घातली, तर ते एक राजाच दिसून येतील. गांधीजी मेड इट व्हेरी क्लिअर दॅट ही वुड बी ड्रेस्ड इन हिज युज्युअल वे इवन वेन व्हिजिटिंग द किंग ऑफ इंग्लंड. पण गांधीजींचं जे तत्त्व होतं, त्यांनी जे कमी कपडे घालण्याचं ठरवलं होतं, म्हणजे गुडघ्याच्या वरपर्यंत धोती आणि एक शॉल, तर ते कपडे घालण्याचं त्यांचं जे तत्त्व होतं ते त्यांनी कोणत्याही परिस्थितीत बदललं नाही. अगदी ते राजाला भेटायला गेले तरीसुद्धा ते त्याच कपड्यांमध्ये गेले. ही वुड वेअर द ड्रेस ऑफ द पीपल whom he represented. गांधीजी वॉज नॉट बोथर्ड मीन्स वरीड. गांधीजींना अजिबात काही फिकीर नव्हती, काही काळजी नाही वाटली. कशाची? तर बाय वॉट स्टाईल ऑफ ड्रेस द ब्रिटिश ॲप्रूव्ड ऑफ so long as the poor people in his country did not have enough clothes to wear. म्हणजे त्यांना अशी काळजीच नव्हती की तिथे इंग्लंडमध्ये जे काही लोक होते ते अतिशय पॉश राहायचे होते आणि त्यांनी जर ह्यांना बघितलं तर ते म्हणतील की हा देश किती गरीब आहे, याची म्हणजे ते काय म्हणतील आपली कपडे बघून, ह्याची गांधीजींना काही पर्वा नव्हती. Finally, the king had to welcome at his reception this great man dressed in a simple loincloth and a shawl. आणि फायनली तो जो किंग होता, तो जॉर्ज नावाचा राजा होता, त्यानं त्या रिसेप्शनमध्ये सगळ्यांचं स्वागत केलं. आणि पण हा एकच असा माणूस होता की ज्याची कपडे अगदी साधी होती. काय होती? तर धोती आणि शॉल, लॉयनची. The king himself was dressed quite extravagantly means in a way that cost a lot of money. पण तो राजा होता, त्याची जी कपडे होती ती कशी होती? अगदी कॉस्टली होती, खूप पैशाने त्यानं खरेदी केली होती. गांधीजी was asked whether he had enough clothes on for meeting with the king. He replied that the king had enough clothes on for both of them. Next, millions of poor people in India felt happy that Mahatma Gandhi dressed like them. आणि महात्मा गांधींचा जो काही ड्रेस होता तो पाहून इंडियातले बरेच
बरेचसे लोक काय झाले, खूप आनंदी झाले होते. का आनंदी झाले होते, तर अगदी त्या राजाने इन्व्हिटेशन दिलं होतं इंग्लंडच्या, तिथेही जाताना त्यांनी आपली जी भारतीय संस्कृती होती, भारतामध्ये जी पद्धत होती ती त्यांनी विसरली नव्हती. ऑल्दो महात्मा गांधी डिड नॉट यूज एनी डिस्ट्रक्टिव्ह वेपन्स, आणि त्याचबरोबर ते कोणतेही असं वेपन्स म्हणजे शस्त्र कोणतेही वापरत नव्हते. ही हॅड मिलियन्स ऑफ स्टंच फॉलोवर्स, आणि त्यांचे असे खूप असे मिलियन्स असे फॉलोवर्स होते. त्या फॉलोवर्स म्हणजे काय, तर स्टुडंट्स स्टंच फॉलोवर्स मीन्स पीपल हू वेअर फर्म अँड लॉयल इन फॉलोइंग हिम, म्हणजे त्या व्यक्तीशी एकनिष्ठ असणारे लोक. गांधीजी showed all the suppressed people in the world the new path of satyagraha. गांधीजी showed all the suppressed people in the world the new path of satyagraha. आणि जे जगामध्ये सप्रेस असणारे जे पीपल आहेत त्यांना गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला. ही इज रिमेंबर्ड फॉर हिज ग्रेटनेस नॉट ओनली इन इंडिया बट इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. आणि त्यांचा हा जो काही ग्रेटनेस होता हा फक्त इंडियापुरता मर्यादित नाही राहिला, तर तो जगामधल्या सगळ्या देशांमध्ये पसरला. अंडरस्टँड स्टोरी, अ ग्रेट लीडर. सो स्टुडंट, टुडेज होमवर्क ऑफ सब्जेक्ट इंग्लिश. सी द क्वेश्चन फर्स्ट. Write the meaning of the following with the help of the passage. काय करायचं एकदा, तर ह्याचा मिनिंग जो आहे तो लिहायचा. अ मॅन ऑफ आयर्न विल मीन्स दॅट अ मॅन ऑफ आयर्न विल मीन्स द मॅन that has a strong determination, like this. Okay, then question 2, from the passage find the bigger words that include the words given here. ओके, या जे वर्ड्स लिहिले आहेत त्याच्यासाठी जे काही पॅसेजमध्ये बिगर वर्ड आलेले आहेत ते तुम्ही राईट डाऊन करायचे आहे. त्यानंतर आन्सर्स द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ येस ऑर नो. ओके, डिड गांधीजी यूज एनी वेपन्स? नो. डिड गांधीजी एवर मिस हिज प्रेयर? नो. मीन्स येस या नो. राईट दिस आन्सर्स. ओके, क्वेश्चन 4, फाइंड द कॉपी एनी 2 sentences containing not from the passage. And question 5, with the help of your teachers and parents, gather some information about the great men and women of our country. Prepare a short speech about any one of them. Present it in the class. 2 examples are given here. Here give the example about the Lokmanya Tilak and Savitribai Phule. So question 5th we study on the next lecture. Okay, thank you.